जय श्रीराम मित्रांनो, पाहिलेले आहे आपण पाईपिंग केलेली आहे. ते 12 mm चे पाईप लावलेले आहे. त्याचं पाणी वगैरे पडलं तर काही पाण्याची समस्या वगैरे नाही, करंट वगैरेची भीती नाही आहे मित्रांनो. इथं कसं आहे माहिती आहे का, हे लावलं थोडं सुरक्षा वाढून जाते. 12 mm चे पाईप आहे मित्रांनो, 12 mm चे एल्बो आहे, अजून टी बी 12 mm चे आहे. अजून इथं लावायचे आहे आपल्याला, हे लावून टाकूया. एवढं तर झालेलं आहे, अजून थोडं इथून वरती लावायचं. समोर या मित्रांनो, हा मित्रांनो लाईटिंग वगैरे बढिया आहे. तुम्हाला रात्रीचा फुटेज दाखवतो का कसं दिसते कसं नाही दिसत. एक नंबर क्वालिटी आहे. लाईट वगैरे तर जबरदस्त दिसते मित्रांनो. पाईपिंग तर बिलकुल दिसत नाही. सील पॅक आहे पूर्ण. जय श्रीराम मित्रांनो, मी हा प्रफुल्ल गोविंदवार इलेक्ट्रिशियन. मित्रांनो, आपल्याला जायचं होतं आदलाबादला मित्रांनो. ते पाईप वगैरे घ्यायचे होते. संदीप काकाने म्हटलं प्रफुल्ल चल तू पण तिथंच घेऊन घेऊ पाईप वगैरे. तर मला CCTVचे पॉवर सप्लाय वगैरे घ्यायचं होतं मित्रांनो. तर पिपलकुंटीच्या समोर चालले मित्रांनो आपण. हे आहे गंगा नदी मित्रांनो. आज बोटचे कामं होते मित्रांनो. आता तिथं उद्याच करायला लागेल आपल्याला मित्रांनो. आपल्या बोरीमध्येच भेटत होते मित्रांनो 12 mm चे पाईप, पण त्यांच्या पैसे अवेलेबल नव्हते. 2-3 दिवसात ते होते म्हणे, पण संदीप काकाला थोडं अर्जंट करायचं होतं. ते करंटची भीती वगैरे होती. आपण हा टोलच्या आपल्या आदलाबादच्या टोलपाशी आहो मित्रांनो. बस आता जाऊया आदलाबादला, तिथं पाईप घेऊन घेऊ. त्यांनीच भाड्याने दिलेलं आहे मित्रांनो ते दुकानं वगैरे सब. मग त्यांच्याच इथं गोकुलचे दुकान आहे, त्यांच्याच इथं घेऊ म्हटले होते संदीप काकांनी. तिथं भेटत होते, तिथे गेले होते. पण तिथं आता तुम्हाला दिसूनच पडते आपण गेलेलं तिथं घेतलेलं सामान. हे आदलाबाद मित्रांनो. आदलाबादचा टर्न होता मित्रांनो. आपण इथं एंटर केलेलं आहे आदलाबादला. आता बस गावामध्ये अंदर जातो मित्रांनो. हे आले म्हणे गावामध्ये आले मित्रांनो. असं गोकुलमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतोय तिथचं आले गोकुलमध्ये मित्रांनो. हे आहे पाईप वगैरे तर घेतलेले आहे संदीप काका, नितीन काका तिथं बोलत आहे मित्रांनो. 12 mm चे पाईप घेतलेले आहे मित्रांनो. ते एल्बो वगैरे बी आणलेले आहे मित्रांनी. एल्बो ते टीन एल बी आणलेले आहे. बस आता हे घेऊन नाही का आपण चाले जाऊ मित्रांनो. चला आता दुसरीकडे जाऊ, त्यांच्या कृषी केंद्रामध्ये जाऊ मित्रांनो. संदीप काकाच्या बघा मोठं कृषी केंद्र आहे मित्रांनो त्यांचं. मला सामान वगैरे बी सोबतच आणणं झालं मित्रांनो, कारण की ठेवायचं हेच नव्हतं. हे आहे संदीप काकाचं कृषी केंद्र मित्रांनो. बस इथं बसूया मित्रांनो. इथे चाय वगैरे नाश्ता करून मित्रांनो आपल्याला दुसऱ्या दुकानात बी काम होतं थोडं. ते बॅटरी वगैरे घ्यायची होती मित्रांनो. इथं आलेले आहे आपण बॅटरी वगैरे घ्यायला मित्रांनो. बस इथून बॅटरी घेऊन घेऊ मित्रांनो. नंतर आपण रिटर्न चालले जाऊ मित्रांनो. आता बॅटरी घेतलेली तर फुटेज नाही काढलो मित्रांनो, थोडं चार्जिंग नव्हतं मोबाईलमध्ये. हे बॅटरी बी घेतलेली आहे. ते पुरं ते पॉवर सप्लाय घेतलेलं आहे मित्रांनो आपण. हे जुनं मला पॉवर सप्लाय आहे मित्रांनो. आपली सामानाची बॅग आहे, त्यात बॅटरी ठेवून आहे पिवळे कलरची मित्रांनो. चला आता बोरीगाडी निघा. आमचा ताता आहे, राजू ताता आहे मित्रांनो. मला ताता लागते मित्रांनो. काय म्हणता मंडळी, सगळं हालचाल बरं तुमचं? मी आहे प्रफुल्ल गोविंदवार इलेक्ट्रिशियन मित्रांनो. सगळं बरं काय मित्रांनो? चला मित्रांनो आता जाऊ आता आपण समोर आलेले आहे पिपलकुंटीले मित्रांनो. बस फोटेज थोडा फास्ट घेतलेला आहे मित्रांनो, कारण की जास्त मोठा व्हिडिओ बनायचा नव्हता आपल्याला, कारण की नवीन ब्लॉग आहे मित्रांनो आपला. जास्त ते इलेक्ट्रिक वरचेच राहते मित्रांनो आपल्याकडे. हे RTO आहे मित्रांनो बोरीचं, बोरी 5 RTO आहे. चला RTOच्या समोर आलेले आहे मित्रांनो आपण. आता डायरेक्ट नाही का आपण एंट्री मारू त्यांच्या पेट्रोल पंपच्या बाहेर मित्रांनो, संदीप काकाच्या. बस समोर आलेले आहे मित्रांनो. बस आता एंटर करूया बोरीमध्ये आपण. ते सिद्धू तिथं वेटरा घ्यायचं होतं आम्हाला लांडीच्या दुकानातून, म्हणून तिथं सिद्धू अंदर होतं. तिला आणायला जावं लागलं आम्हाला. थोडं अर्जंट होतं कारण की संदीप काकाचं आम्हाला आज ते लाईटिंगचे पैप टाकायला 10 वाजले मित्रांनो. 10 वाजता आलो. नंतर जेवण वगैरे करून एडिटिंग करायला बोलतं. हे सिद्धू आहे मित्रांनो, आपल्यापाशीच काम करते. एक नंबर काम करते मित्रांनो. लवकरच शिकते ना, बहुत हुशार आहे पण कामामध्ये एकदम चंट आहे. काम तर बिलकुल बढियाच आहे, कधी काही सांगायचं काम नाही पडत. हे आहे संदीप काकाचं पेट्रोल पंप मित्रांनो. इथं आलेले आहे आपण. हे तुम्हाला आउटपुट रात्रीचं बढिया दिसतं आहे मित्रांनो. जबरदस्त दिसतं आहे मित्रांनो. ते टेप वगैरे काढायची होती मित्रांनो, म्हणून तुम्हाला तसं दिसतं आहे मित्रांनो. साईडला नाही का ते झाड आहे, तिथं बी मस्त लाईटिंग वगैरे लावलेली आहे मित्रांनो. 12 mm चे पाईप आहे मित्रांनो, 12 mm चे एल्बो आहे, अजून टी बी 12 mm चे आहे. अजून इथं लावायचे आहे आपल्याला, हे लावून टाकूया. एवढं तर झालेलं आहे, अजून थोडं इथून वरती लावायचं. समोर या
तुम्हाला रात्रीचा फुटेज दाखवतो का कसं दिसते कसं नाही दिसत. एक नंबर क्वालिटी आहे. लाईट वगैरे तर जबरदस्त दिसते मित्रांनो. पहा पायपिंग तर बिलकुल दिसत नाही.